महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यासोबतच काही मुलींवर देखील अत्याचाराच्या घटना शहरामध्ये राज्यामध्ये घडल्या आणि याचे पडसाद मोठ्या प्रमाणात आपल्याला उमटताना पाहायला मिळाले। आणि यानंतरच आता अजित पवार यांच्याकडून एक हेल्पलाईन नंबर जो आहे तो खरं तर सुरू करण्यात आलेला आहे। या हेल्पलाईनच्या नंबरच्या माध्यमातून मदत जी आहे ती केली जाणार आहे। नेमका काय आहे हा व्हॉट्सॲप क्रमांक किंवा काय कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आहेत। नेमकी काय नंबर आहे आणि कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं 98 61 71 71 71 हा व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे। याच्यावर तळागाळातील नागरिक थेट आपल्या समस्या मांडू शकतात। या समस्या थेट माननीय अजितदादांपर्यंत पोहोचणार आहेत। या व्हॉट्सअपमध्ये जेव्हा तुम्ही SMS करताल तेव्हा तुम्हाला तुमची भाषा म्हणजे भाषा मराठी हिंदी इंग्लिश आहे, त्याच्यानंतर तुमचं लिंग, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा, त्याच्यानंतर शहर, तुमचा मतदारसंघ, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात। या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला शासकीय योजना थेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही ते थेट या व्हॉट्सअप नंबरला सांगू शकतात। याचा शंकेचं निराकरण 48 तासामध्ये आमच्या हेल्पलाईनचे सदस्य, आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते 48 तासामध्ये तुमच्यापर्यंत येऊन पोहोचून करणार आहेत। याच्या व्यतिरिक्त जे आमचे बंधू, जे आमच्या भगिनी आहेत, म्हणजे पुरुष स्त्री जे असतील किंवा इतर जे आहेत, ते सुद्धा जी काही वेगळी मदत हवी असेल शासकीय योजनेच्या व्यतिरिक्त ती सुद्धा मदत ते तिथे मागू शकतात। त्या मदतीचे पण कायदेशीर पद्धतीने त्याची तपासणी करून त्यांना तिथे ती मदत केली जाणार आहे। उद्देश एकच आहे की माननीय अजितदादा हे धडाकेबाज काम करणारे आहेत, सक्षमतेने काम करणारे, प्रशासनावर त्यांचा बडगा आहे, परंतु लोकांची जी काही समस्या आहे ती तर दादांपर्यंत पोहोचलीच नाही तर ते सोडवणार कसे? त्यामुळे एकही व्यक्ती, एकही नागरिक राहू नये, त्याला ती मदत मिळाली पाहिजे, हा माननीय अजितदादांचा हेतू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हा व्हॉट्सअप नंबर काढण्यात आलेला आहे। पुन्हा सांगते, या व्हॉट्सअप नंबरला कॉल करायचा नाही, तो तुमचा लागणार नाही, तो बिझीचं लागणार। याच्यावर फक्त व्हॉट्सअपद्वारेच तुम्ही तुमची समस्या मांडू शकता, कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांकडं हा वापर खूप आहे, म्हणजे तळागाळातील सगळ्यांपर्यंत व्हॉट्सअपचा लगेच संपर्क होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्ही समस्या सांगितल्यानंतर किंवा तुम्ही मदत मागितल्यानंतर 48 तासामध्ये तुम्हाला 100% तुमच्या शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न हा माननीय अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा आहे। नक्कीच, खरं तर याच्या माध्यमातून महिलांना देखील काही समस्या असतील तर त्यांचं देखील निराकरण केलं जाणार आहे। नक्कीच। खरं तर मग यामुळे पोलीस किंवा प्रशासन कुठेतरी कमी पडतं आणि यामुळे अशा प्रकारचा नंबर जो आहे तो काढावा लागतो असं वाटतं? असं काही नाही। खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की समाजकारणात आणि राजकारणात अजितदादांनी गेली 30-35 वर्ष राजकारण करत असताना लोकांसाठीच त्यांनी काम केलेलं आहे। सकाळी 6ला ते काम सुरू करतात, परंतु बऱ्याचदा असं होतं की शेवटचा माणूस, गावातला तळागाळातला माणूस दादांपर्यंत पोहोचण्यामध्ये कधीतरी त्याला अडचणी येतात किंवा त्याला पोचता येत नाही, आणि ह्या शेवटच्या माणसाला अजितदादांपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापर्यंत पोहोचण्याचं हे एक माध्यम आहे। हे करत असताना त्यांनी व्हॉट्सॲप आमचा जो आहे नंबर 98 61 71 71 71 या व्हॉट्सॲपवर जर त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, त्यांच्या अडचणी मांडल्या किंवा शासकीय योजना, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादांनी 10 अर्थसंकल्प जाहीर केले, मग ते महाविकास आघाडीत असो किंवा महायुतीत असो, परंतु हा 10वा अर्थसंकल्प तो खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे। त्यामध्ये अनेक महिलांसाठी आणि अनेक युवकांसाठी योजना आहेत आणि त्या थेट लोकांपर्यंत पोचाव्यात आणि कुठलीही महाराष्ट्रातली व्यक्ती त्याच्यापासून वंचित राहू नये, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि अजितदादांचा हेतू आहे।